विचाराचे पक्ष असतील, जसे काही आरपीआयचे गट जे आमच्याशी त्या ठिकाणी येऊन आमच्याशी जे आहे ते आघाडी करायला तयार आहेत, किंवा इतर जे आमच्याशी आघाडी करायला तयार आहेत, त्यांच्याशी आम्ही येणाऱ्या काळामध्ये या विषयावरती बोलू आणि त्यांच्याशी आमची आघाडी कसे होईल या संदर्भामध्ये आमचं वाचन आहे बोलणं. त्याचप्रमाणे आमची नेहमी नैसर्गिक आघाडी जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांच्यासोबत राहिलेली आहे, त्यांच्याशी सुद्धा आम्ही या विषयावर चर्चा करू. पण मुंबई काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचं सगळ्यांचं आणि मुंबईच्या सगळ्या नेत्यांचं, ज्येष्ठ नेत्यांचं म्हणणं असं आहे की मुंबई काँग्रेसचं जे महानगरपालिकेचं इलेक्शन आहे ते आम्ही जे आहे ते स्वबळावर त्या ठिकाणी लढलं पाहिजे. कारण मागील काळामध्ये सुद्धा काँग्रेसने जे आहेत हे इलेक्शन लढलं होतं. तुम्ही 17चं बघा, त्या ठिकाणी इलेक्शन तुम्ही बघितलं तर त्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे, शेवटी हे इलेक्शन कार्यकर्त्याचं आहे. आणि जर कार्यकर्त्यांची मनशा असेल की आपण हे जे इलेक्शन आहे ते स्वबळावर लढलं पाहिजे, तर ती भूमिका आज मुंबई काँग्रेसच्या वतीने मी आमच्या प्रभारांसमोर त्या ठिकाणी ठेवण्याचं काम केलेलं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये मुंबई महानगरपालिकेत चाललेला भ्रष्टाचार, मुंबई महानगरपालिकेमध्ये चाललेलं मोठं कॉन्ट्रॅक्ट, त्या ठिकाणी जे काय म्हणतात त्याला, त्याच्या एक लॉबी तयार झालेली आहे, जी लॉबी मंत्रालयातून चालते. दुर्दैवाने मुंबईकरांचा पैसा हा शून्य काम चालू असताना सुद्धा हजारो करोडच्या रुपयाच्या माध्यमातून जो आहे तो लोकांना देण्याचं एक मोठं फंडिंग चाललेलं आहे. या व्यतिरिक्त या माध्यमातून ते पक्षाला काही फंडिंग चाललेलं आहे, ज्याच्यामुळे मुंबईकरांवर अन्याय होते. कारण तो मुंबईकरांच्या कष्टाचा घामाचा जो पैसा आहे तो त्या ठिकाणी जो आहे तो मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून इतर कोणाला देण्याचं जे काम चालले ते सगळी भ्रष्टाचाराची प्रकरणं आम्ही या ठिकाणी उघड करण्याचं काम करणार आहोत. आणि असं आहे की आमची भूमिका मी मागे पण काळामध्ये भूमिका स्पष्ट मांडलेली आहे की आम्ही देशाचं संविधान मांडणारी मंडळी आहे, आम्ही सर्वांना बरोबर घेऊन जाणारी मंडळी आहे. मुंबईच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर मुंबईमध्ये सातत्याने विकासावर बोलणारी मंडळी आम्ही आहोत आणि मुंबईकरांचा त्रास आम्ही रोज बघत आहोत. आणि म्हणून एक अपेक्षा मी करत होते की सगळ्यांनी मुंबईने एकत्र येऊन बोलण्याची गरज आहे, कारण मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. पण काही पक्षांच्या माध्यमातून सातत्याने जे मारहाण केली जाते किंवा एक कायदा सुव्यवस्थेच्या व्यवस्था जी आपल्या हातात घेतली जाते आणि भाषा जी वापरली जाते ती भाषा कदाचित आमच्या संस्कृतीला ते धरणारी भाषा नाही. आणि म्हणून मला अपेक्षा ही आहे की तुम्ही जे प्रश्न विचारला मला की XYZ मुळे तुम्ही त्या ठिकाणी गेलात का, ह्या संदर्भामध्ये आपल्याला सुद्धा माहिती आहे की आमची भूमिका नेहमी राहिलेली महाविकास आघाडीमध्ये की कॉमन मिनिमम प्रोग्राम झाला पाहिजे. पण जो प्रोग्राम कॉमन मिनिमम असला पाहिजे तो सर्वांसाठी असला पाहिजे, संविधानाच्या धागातून असला पाहिजे. परंतु काही पक्ष त्यांच्याबरोबर जे आहेत त्यांची जी भूमिका आहे सातत्याने ती मारहाणीची राहिलेली आहे, लोकांना त्या ठिकाणी त्रास देण्याची राहिली, त्या भूमिकेबरोबर काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही जाऊ शकत नाही. उद्धव ठाकरे त्यांच्या पक्षाचा काय निर्णय घ्यायचा, त्यांच्या पक्षाचा निर्णय घ्यावा. आणि आम्हाला असं वाटतं की आमचं काही लोकांशी ज्यांच्यावर ते आता बातचीत करतात त्यांच्याशी आमचं कितपत जमेल ह्याच्याबद्दल आमच्या मनात पूर्णपणे जे आहे ते आम्हाला माहिती किती जमू शकत नाही. कारण आम्ही कोणा छोट्या ठेकडीवाल्याला किंवा एखाद्या दुकानदाराला किंवा एखाद्या समोसेवाल्याला मारहाण करणं ही संस्कृती काँग्रेसमध्ये कधी खपली जाणार नाही. त्यामुळे म्हणजे माझं पूर्ण होऊ द्या ना. त्यामुळे मला असं वाटतं की जे अशा तऱ्हेने कारवाई करतात किंवा जे छोट्या मोठ्या बिझनेसच्या मॅटर माणसांना बोलण्याचं त्यापेक्षा छोट्या माणसांवरती आपली ताकद आजवायचं काम करतात त्यांच्यावर आम्ही जाऊ शकत नाही. त्यामुळे शिवसेनेने त्यांचा निर्णय घ्यावा, त्यांना कोणावर जायचे. पण ऍज अ काँग्रेस पार्टी म्हणून आमचं साधं सिंपल म्हणणं आहे की देशाचं संविधान आणि या मुंबईकर हे सगळे मुंबईमध्ये आलेली सगळी मंडळी आहेत, त्या मुंबईकरांनी सगळ्यांनी मुंबईच्या विकासामध्ये हातभार दिलेला आहे. त्यामुळे मला असं अपेक्षा आहे की मुंबईला जर आपल्याला सर्वांना पुढे घेऊन जायचं असेल तर सगळ्यांची एकत्र येणं काम करण्याची आवश्यकता आहे. पण जसं तुम्ही प्रश्न विचारला त्याचं उत्तर मी तुम्हाला हेच देईन की ज्या पक्षांची मारधाडीची भाषा असते किंवा जे पक्ष इतरांवरती जे हल्ले करतात किंवा छोट्या लोकांना त्रास देण्याचं काम करतात आणि एक धमकी देण्याचं काम करतात त्यांच्यावर काँग्रेस पार्टी जाऊ शकत नाही. शिवसेनेने त्यांचा निर्णय घ्यावा, त्यांनी काँग्रेसवर यायचं, कुठे जायचं. मोदी म्हणतात काँग्रेस माओवादी झालेली आहे, मुस्लिम लीग झाले, लवकर मोठं विभाजन. मला सांगा, बीजेपी जेव्हापासून सत्तेमध्ये आली आहे मोदीजीने कधी या देशाच्या आर्थिक व्यवस्थेबद्दल बात केलेली आहे? कधी महागाईबद्दल बोललेले आहेत मोदीजी? कधी मोदीजींनी या ठिकाणच्या बेरोजगारीबद्दल बोललेले आहेत? आज युएसच्या जे समस्यामुळे आज आपण विजाचं बोलूया किंवा टॅरिफच्या समस्येमुळे आज मोठ्या प्रमाणामध्ये मुलांना जो त्रास सहन करावा लागतोय, छोटे व्यापाऱ्यांचे व्यापार बंद व्हायला लागलेत, मोदीजी त्याच्याबद्दल कधी बोलतात का? आता जनतेने विचारलं पाहिजे ना. आता तुम्ही पण पत्रकारांनी विचारलं पाहिजे की 11 वर्षामध्ये मोदीजी तुम्ही काय केलं? आज आम्ही पीएपीच्या घोटाळ्याच्या माध्यमातून सांगतोय की हजारो करोड तुम्ही लोकांच्या अकाउंटमध्ये दिले. तुमचं सरकार आहे ना. आज तुम्हाला माहिती आहे पुण्याच्या जमिनीचा काय मॅटर आहे? तुमचं सरकार आहे ना राज्यामध्ये.